तालुक्यातील धुळदेव गाव हद्दीत अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर म्हसवड पोलिसांनी मोठी कारवाई केली असून तब्बल 18,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला आहे। या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 29 मे 2026 रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास मौजे धुळदेव तालुका माण येथील घोडेखूर नाला परिसरात बिल्डिंगच्या खाली आडोशाला बेकायदेशीरपणे हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची माहिती म्हसवड पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाड टाकली। पोलीस पथक घटनास्थळी पोहोचताच आरोपी जुबेर खान दोहार खान पठाण राहणार पठाणवस्ती चांदापुरी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर हा पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पळून गेला। मात्र पोलिसांनी घटनास्थळी सुरू असलेला अवैध दारू निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त केला। या कारवाईमध्ये पोलिसांना 4 मोठे लोखंडी बॅरल आढळून आले। प्रत्येक बॅरलमध्ये सुमारे 200 लिटर प्रमाणे एकूण 800 लिटर दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे आंबट आणि उग्र वासाचे रसायन किंवा मुरवण सापडले। याशिवाय 15 लिटर क्षमतेचे 5 पत्र्याचे डबे आढळून आले, ज्यामध्ये एकूण 75 लिटर दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे रसायन भरलेले होते। तसेच एक 20 लिटर क्षमतेचे प्लास्टिक कॅन सापडले असून त्यामध्ये तयार अवस्थेतील काढीव हातभट्टी दारू भरलेली होती। पोलिसांनी तपासासाठी नमुने घेत पंचनामा केला आणि संपूर्ण मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला। या कारवाईत एकूण 18,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम अन्वये म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू व्यवसायाविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून अशा बेकायदेशीर धंद्यांवर पुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा खबर गावाकडची न्यूज। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।